आषाढ महिना सुरू झाला की संपूर्ण महाराष्ट्राला लागते विठ्ठलाची आस. लाखो वैष्णव विठ्ठल विठ्ठलचा गजर करत पंढरीच्या दिशेने निघतात. पाऊस, ऊन, वारा काहीही असो, वारकऱ्यांची पावले थांबत नाही. 300 किलोमीटरचा हा भक्तीचा प्रवास म्हणजेच महाराष्ट्राची आध्यात्मिक ओळख. यंदा आषाढी एकादशी ही 25 जुलै 2026 रोजी साजरी होणार आहे. पण ही एकादशी इतकी महत्त्वाची का? या दिवशी नेमके काय घडते आणि आजच्या आधुनिक युगामध्ये या दिवसाचे काय महत्त्व आहे? चला तर मग या व्हिडिओमध्ये हे सगळे जाणून घेऊया. नमस्कार, मी विशाल नसे आणि तुम्ही पाहतात रिपोर्ट विथ विशाल. आषाढी एकादशी ही हिंदू धर्मातील अत्यंत महत्त्वाची एकादशी आहे. ही आषाढ महिन्याच्या शुक्ल पक्षातील 11व्या तिथीला येते. या दिवसाला देवशयनी एकादशी असंही म्हणतात, कारण या दिवशी भगवान विष्णू क्षीरसागरात शेष नागावरती योग निद्रेत जातात. हे चातुर्मासाची सुरुवात आहे, म्हणजेच 4 महिने. भगवान विष्णू 4 महिन्यांनी प्रबोधिनी एकादशीला जागे होतात. या दिवशी भक्तगण उपवास करतात. भगवान विष्णू आणि लक्ष्मीची तुळशीच्या पानांनी पूजा करतात. रात्रभर भजन कीर्तन करतात. हा दिवस आध्यात्मिक शुद्धी, मोक्ष आणि पापांच्या नाशासाठी योग्य मानला जातो. पण महाराष्ट्रात आषाढी एकादशी म्हटलं की डोळ्यासमोर येते पंढरपूरची वारी. वारकरी संप्रदाय हा महाराष्ट्राचा अभिमान आहे. वारकरी म्हणजेच वारी करणारे. या परंपरेला संत ज्ञानेश्वर, संत एकनाथ, संत तुकाराम यांचा एक मोठा हात आहे. यांनी मराठी भाषेत अभंग, ओव्या लिहिल्या आणि जातीपातीच्या भिंती पाडून सर्वांना भक्तीचा मार्ग दाखवला. पंढरपूरची वारी म्हणजे एक अद्भुत सामुदायिक पदयात्रा. याच्या 2 मुख्य पालख्या आहेत. संत ज्ञानेश्वर पदयात्रा, जी की आळंदीहून 8 जुलैला निघते, आणि संत तुकाराम पालखी ही देहूहून 7 जुलैला निघते. या पालख्या अंदाजे 250 ते 300 किलोमीटरचा प्रवास करतात. 18 ते 21 दिवसात त्या पंढरपुरात पोहोचतात. वाटेत अनेक ठिकाणी मुक्काम करतात. विशेष म्हणजे दिवेघाट, जिथे पावसाळा हिरवाईत लाखो वारकरी उतरतात, आणि रिंगण, जिथे पालखीभोवती एक पवित्र घोडा फिरतो. या दिवशी लाखो वारकरी पंढरपुरात विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी जमतात. चंद्रभागा नदीमध्ये स्नान करतात आणि विठुरायाच्या दर्शनाचा आनंद घेतात. विशेष म्हणजे या दिवशी मंदिर 24 तास खुले असतात. आता प्रश्न असा, ही शेकडो वर्षे जुनी परंपरा आजपर्यंत टिकली कशी आणि आज याचे काय महत्त्व? पहिलं, सामाजिक एकता. वारकरी संप्रदायाने नेहमी जातीपातीला नकार दिला आहे. सगळे समान हा त्यांचा गाभा. दुसरं, ही वारी आता एक सुसंघटित सामाजिक चळवळ झाली आहे. यंदा 5500 विशेष एसटी बस चालवण्यात येणार आहेत. आरोग्य विभागाने वारीच्या मार्गावर हेल्थ कॅम्प देखील उभारले आहे, आणि सेंट्रल रेल्वे देखील 54 नवीन गाड्या चालवणार आहे. तिसरं, तरुण पिढी आता या जुन्या परंपरेला नव्या ऊर्जेने जोडली जात आहे. सोशल मीडिया, यूट्यूब, पंचांग ॲप्स आता सगळे डिजिटल आहे, पण भक्तीचा भाव मात्र तसाच आहे. चौथं, जागतिक पातळी. महाराष्ट्राबाहेर जिथे मराठी माणूस आहे, UK, दुबई, USA, तिथेही आषाढी एकादशी साजरी होते. होम पूजा, व्हर्च्युअल कीर्तन आणि ऑनलाईन सत्संग
हे सगळेच होतात. आणि शेवटी आरोग्याचा दृष्टिकोन. उपवासाला आता इंटरमिडियंट फास्टिंग असे ओळखले जाते. सात्विक खाणे, आत्मसंयम आणि मानसिक शांती हे सगळे आजच्या तणावपूर्ण जीवनामध्ये अत्यंत महत्त्वाचे आहेत. वारी म्हणजे केवळ एक धार्मिक यात्रा नव्हे, वारी म्हणजे आत्मशोधनाचा प्रवास, जिथे शेतकरी, व्यापारी, डॉक्टर, इंजिनियर हे सगळेच एकत्र येतात. वयाची कुठलीही अट नाही. 80 वर्षाचे आजोबा आणि 8 वर्षाचा मुलगा हे देखील सोबत वारी करतात आणि तेही विठ्ठल विठ्ठल म्हणत. तर ही होती आषाढी एकादशी आणि पंढरपूरच्या वारीची संपूर्ण माहिती. जर तुम्हाला वाटते ही माहिती उपयोगी असेल तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अजून व्हिडिओज पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब देखील करा. आणि तुम्ही कधी वारी केली आहे का? केली असेल तर तुमचा अनुभव खाली कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हो, येत्या 25 जुलैला विठुरायाचे स्मरण करायला विसरू नका. धन्यवाद. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये.